नमस्कार सर्वांना, मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर थंबनेलवरून सगळ्यांच्याच लक्षात आलं असणार आहे की नेमका आजचा व्हिडिओ हा कशाबद्दल आहे आणि कशासाठी आहे ते। तर त्याच्या आधी मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे। सो फक्त त्या अगदी बोटावर मोजण्या इतक्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत। तर ते काय आहे मी तुम्हाला दाखवते। हे पहिलं जे आहे ते पॅन कार्ड लागणार आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला लागणार आहे आधार कार्ड, हे माझं आधार कार्ड आणि पॅन कार्ड आहे। आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहेत फोटो। तर ह्या अशा काही तीनच वस्तू बोटावर मोजण्या इतकी जी कागदपत्र आहेत तर तीच आपल्याला लागणार आहेत। आणि फक्त तितकेच वापरून आपल्याला इतका सगळा मोठा फायदा होणार आहे। परंतु आता तुम्ही म्हणाल की एवढ्याच फक्त ह्याच्यावरती होणार आहे का? सो नाही आहे, त्याच्यासाठी तुम्हाला अजून काय लागणार आहे तर तो व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरती तुम्हाला कळणार आहे की नेमकं हे काय आहे। तर त्याच्या आधी सुद्धा मी तुम्हाला दाखवते की तू इतकं सांगतेस तर नेमकं तू ह्याच्यामध्ये गुंतवणूक केलीस का किंवा तू काय केलेलं आहेस। सो बऱ्याच जणांचे हे सुद्धा असे प्रश्न असतील, कारण की मी माझ्या यूट्यूबच्या माझ्या जे ब्लॉगिंगचं चॅनल आहे तर मी त्याच्यावरती ऑलरेडी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। जेव्हा मी ही जी योजना आहे त्याचा फॉर्म भरला होता, पूर्ण त्याची बऱ्यापैकी डिटेल्समध्ये थोडीफार माहिती मी ब्लॉग चॅनलवरती सांगितली होती आणि फॉर्म दाखवला होता। त्याच्यातला फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा मी सांगितलं होतं। परंतु इतकंच की आता हा जो व्हिडिओ आहे तो इन्फॉर्मेटिव्ह चॅनलवरती येत आहे। सो मी तुम्हाला दाखवते। हे बघा, जेव्हा आपण ह्याच्यामध्ये गुंतवणूक करतो त्यावेळी आपल्याला हे अशा पद्धतीचं, अशा प्रकारचं हे पासबुक मिळतं। इथे माझं नाव आहे, उलटं दिसत असेल, रश्मी सूर्यवंशी माझं नाव आहे। हे पासबुक दिलेलं आहे आणि त्यानंतर हा इथे अकाउंट नंबर दिलेला असतो आणि हे पोस्ट ऑफिसची ब्रांच आहे। तर आमचं बेलापूर आहे, CBD बेलापूर, नवी मुंबई, त्यामुळे हे इथे बेलापूरची ब्रांच आलेली आहे। आणि त्यानंतर स्कीम कोणती आहे तर ही MSSC म्हणजे महिला महासन्मान योजना, ही सेविंग आहे। आणि इथे बघा आपल्याला डेट देतात इथे, आणि त्यानंतर आपल्याला किती अमाउंट भरायची आहे तर ती अमाउंट सुद्धा इथे लिहिलेली आहे। तर ती किती अमाउंट आहे आणि काय आहे आणि आपल्याला किती मिळणार आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। तर म्हणजे की तू स्वतः केलंयस का आधी, हा बऱ्याच जणांचा प्रश्न होता, त्यामुळे मला हे दाखवावं लागलं। आणि ही अशी पावती देतात आपल्याकडे। तर ह्या दोन वस्तू आपल्याला 2 वर्ष सांभाळून ठेवायच्या आहेत। तर चला आपण पूर्णपणे बघूया ती नेमकी स्कीम काय आहे ते, आणि त्याच्यामध्ये काय काय डिटेल्समध्ये दिलेलं आहे ते आपण जाणून घेऊया। चला, तर मग आपण जेव्हा गुगलमध्ये येतो तेव्हा महाराष्ट्र पोस्ट ऑफिस आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर पोस्ट ऑफिसची वेबसाईट येते आपल्याला। तर इथे जे आहे तर ते हिंदी येते, तर आपल्याला मराठी करायचं असेल तर लँग्वेजचं सुद्धा ऑप्शन आहे, तर आपण मराठी करू शकतो। तर अशा प्रकारे मराठीचं हे जे पेज आहे तर ते ओपन होते। आता इथे पेज ओपन झालेलं आहे। त्यानंतर इकडे बघू शकता जे काही सगळ्या सेवा आहेत तर त्या दिलेल्या आहेत, म्हणजे पोस्ट ऑफिस, बचत योजना, मनी ऑर्डर, बाकी सगळ्या इथे योजना लिहिलेल्या आहेत। तर आपल्याला कोणती पाहिजे तर ती आपण घेणार आहोत। तर आपल्याला इथे बघू शकता आपल्याला महिला सन्मान बचत पत्र योजना, तर याची माहिती पाहिजे। तर ह्याच्यावरती मी क्लिक केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला ओपन होतं, सगळी माहिती ओपन होते। इथे बघू शकता महिला सन्मान बचत पत्र योजना दिलेला आहे। तर इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे त्याची ठळक वैशिष्ट्ये काही दिलेली आहेत। तर हे खातं कोण उघडू शकतं तर इथे दिलेलं आहे स्वतःसाठी, स्त्री, त्याचबरोबर अल्पवयीन मुलीच्या वतीने पालकांद्वारे। तर ह्याच्यामध्ये किती आपण रक्कम ठेवू शकतो तर किमान 1000 रुपये आणि 100 रुपयाच्या पटीमध्ये आपण इथे रक्कम ठेवू शकतो। एका खात्यात जास्तीत जास्त 2 लाख रुपयाची मर्यादा किंवा खातेधारकाचे सर्व खाते ह्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो। सध्याचे खाते आणि दुसरे खाते उघडणे यामध्ये 3 महिन्याचं अंतर असलं पाहिजे। तर आता व्याज किती आहे ते आपण बघूया।
तर ह्याचं जे व्याज आहे तर ते आहे वार्षिक 7.5% व्याजासाठी हे पात्र राहील. त्याचबरोबर व्याज हे त्रैमासिकरित्या चक्रवाढ केले जाईल आणि खात्यात जमा केले जाईल आणि खाते बंद होताना ते दिले जाईल. तिसरं आहे नियमांचे उल्लंघन करून उघडलेले खाते किंवा ठेवी पीओ बचत खाते व्याजासाठी पात्र असतील. आता पैसे काढण्याबाबत काय आहे तर ते आपण बघूया. खाते उघडण्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर पात्र शिल्लक रकमेचे 40% पैसे काढले जाऊ शकतात. 1 वर्षानंतर सांगितलेलं आहे. त्याचबरोबर प्री मॅच्युअर क्लोजर. तर प्री मॅच्युअर क्लोजर मध्ये काय आहे तर खातेधारकाच्या मृत्यूनंतर त्याचबरोबर अत्यंत अनुकंप कारणावर खातेदाराचा जीव घेणा मृत्यू झाल्यानंतर त्याचबरोबर संबंधित कागदपत्रे सादर केल्यावर पालकाचा मृत्यू झाल्यानंतर हे जे क्लोजर आहे प्री मॅच्युअर क्लोजर आहे तर ते होऊ शकते. त्याचबरोबर इथे त्यांनी एक छोटी टिप सुद्धा सांगितलेली आहे की योजनेचे व्याज हे मूळ रकमेवर दिले जाईल. तर समजा खातं जर आपलं आधीच बंद पडलं तर ती जितकी रक्कम जमा झालेली आहे त्या रकमेवरच आपल्याला हे जे व्याज आहे तर ते दिलं जाणार आहे. कोणतेही कारण न सांगता खाते उघडल्यानंतर 6 महिन्यानंतर तर बघा इथे सुद्धा एक टिप सांगितलेली आहे तर 2% कमी व्याज दिले जाईल. उदाहरणार्थ 5.5% असं व्याज इथे मिळू शकते. तर आता मॅच्युरिटी बघूया आपण. उघडण्याच्या तारखेपासून 2 वर्षांनी पात्र शिल्लक ठेवीदाराला दिली जाईल. त्याचबरोबर आता खाते कसे उघडायचे तर खाते उघडण्याचा फॉर्म हा KYC दस्तावेज आधार आणि पॅन कार्ड. नवीन खातेधारकासाठी KYC फॉर्म आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला पूर्ण पे स्लिप भरून हा जो फॉर्म आहे तर तो फॉर्म भरायचा आहे. तर महिला बचत ही जी योजना आहे तर तुम्ही भरू शकता. याचा फॉर्म जो आहे तर तो आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा मिळू शकतो. तर अशा प्रकारे हे इथे सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला जर ह्याच्यातले दुसरे कोणते जर माहिती पाहिजे असेल तर ती सुद्धा आपण इथे भरू शकतो. जसं की RD आहे, TD आहे, MIS आहे, त्याचबरोबर PPF आहे. तर सगळी इथे बचत खात्यांची माहिती सुद्धा दिलेली आहे. तर आता आपण जाणून घेऊया की नेमके 15,000 आपल्याला कसे मिळणार आहेत ते. तर तुम्ही थंबनेल वरून कळलं असेल तुम्हाला की इतके पैसे मिळणार आहेत, परंतु ते कसे काय तर ते आता जाणून घेऊया. तर इथे बघू शकता हे जे खातं आहे ते फक्त महिलांसाठी आहे हे तुम्हाला कळलेलंच आहे. तर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र असे या योजनेचं नाव आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक छोट्या वेळची बचत योजना असं आपण म्हणू शकतो. कारण की ह्याचा जो पिरियड आहे तर तो जास्त पिरियड नाही, म्हणजे कमी पिरियडमध्ये आपण जास्त व्याज ह्याच्यावरती मिळवू शकतो. तर व्याज किती आहे तर या योजनेमध्ये 7.5% व्याजदर आहे. महिला सन्मान बचत पत्र म्हणजेच MSSC 2025 पर्यंत 2 वर्षासाठी आहे. त्याच्यानंतर हे बंद होणार. या बचत योजनेत 7.5% व्याज मिळते. महिला किंवा मुलींच्या नावाने महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये कोणीही गुंतवणूक करू शकते. यामध्ये अल्पवयीन मुली असतील तर त्याच्यासाठी काय आहे हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आता नफा किती होईल तर महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा ही 2 लाखापर्यंत आहे. तर या योजनेत गुंतवणूकदाराला 7.5% निश्चित व्याज दराने परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला एका वर्षात 15,727 रुपये परतावा मिळणार आहे. तर 2 वर्षात आपल्याला 32,044 रुपयाचा परतावा मिळेल. तर अशा प्रकारे या योजनेतील तुमची 2 लाखाची जी गुंतवणूक आहे तर ती इतकी जास्त होणार आहे. त्यामुळे तुम्ही हे काढू शकता. यामध्ये आता काही धोका आहे का तर यामध्ये बघूया. महिला सन्मान बचत प्रमाणपत्रातील तुमची गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते.
त्याचबरोबर याला केंद्र सरकारचा सुद्धा पाठिंबा आहे. याशिवाय या योजनेत तुम्ही आंशिक पैसे काढू शकता. तुम्ही पैसे काढू शकता, त्याचे डिटेल्स सुद्धा मी थोडेफार सांगितलेले आहे तुम्हाला. त्याचबरोबर त्रुटी काय आहेत तर ते सुद्धा त्याची सुद्धा माहिती थोडीशी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे ही योजना आहे, तुम्ही नक्की ह्याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता. आय होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कळला असेल आणि समजला सुद्धा असेल. तरी सुद्धा अजूनही कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. नसेल तर कोणी जर इंस्टाग्राम ID माझी माहिती असेल तर इंस्टाग्राम ID वरती सुद्धा तिथे मला DM करू शकता. माझी इंस्टाग्राम ID आहे रश्मी सूर्यवंशी पोलीस फॅमिली असं लिहिलेलं आहे तिथे. तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा मला सर्च करू शकता. तुम्ही मला तिथे सुद्धा, तुम्हाला जर इथे कमेंट करून प्रश्न विचारावेसे वाटत नसतील तर तुम्ही तिथे येऊन मला DM करू शकता. तर आजचा व्हिडिओ जो आहे ना, तर मला वाटतं की जरी कोणी पुरुष मंडळी बघत असतील तर तुम्ही तुमच्या बायकोसाठी किंवा घरातली इतर ज्या महिला आहेत तर त्यांच्यासाठी ही जी स्कीम आहे तर त्या स्कीममध्ये गुंतवणूक नक्की करा. कारण की ही जी स्कीम जी आहे तर ती जास्त वर्षासाठी नाही आहे, तर ते फक्त 2025 पर्यंतच आहे. 2025 पर्यंतच आपल्याला ते करायचं आहे. ते सुद्धा सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आता. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांनी अशी गुंतवणूक करा जेणेकरून कुठेतरी आपल्याला तेवढा फायदा होईल. अशीच आपलं कुठल्या डब्यामध्ये किंवा तांदळाच्या डब्यामध्ये इकडे तिकडे असे चोरून पैसे ठेवण्यापेक्षा तुम्ही जर त्या पोस्ट ऑफिसमध्ये जर ही जी गुंतवणूक केली तर आपल्यालाच तर फायदा आहेच आहे, परंतु आपल्याला त्या पैशाला 4 पैसे लागून येणार आहेत. त्यामुळे इथे तिथे ठेवण्यापेक्षा तुम्ही तिथे ठेवलं तर ते बेस्टच असणार आहे. सो चला, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.